आंतरराष्ट्रीय जगतातनं अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिस जवळ 3 जंगलांना मंगळवारी भीषण आग लागली। आग आधी पॅसिफिक पॅलिसेड्स, ईटन आणि हास्टच्या जंगलामध्ये लागली आणि नंतर ती पूर्णपणे पसरत रहिवासी भागापर्यंत आली आहे। पॅसिफिक पॅलिसेड्समध्ये सकाळी 10 वाजता ईटन या ठिकाणी आग लागली, त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता आग लागली आणि हास्टमध्ये रात्री 10 वाजता आग लागली। पॅसिफिक पॅलिसेड्सचे सगळ्यात जास्त नुकसान या संपूर्ण आगीच्या घटनेत झालेलं आहे। 1.5 दिवसात तिथली आग 3000 एकर परिसरामध्ये पसरली आहे। आग विझवण्यासाठी अशा पद्धतीने छोटेखानी विमानांचाही वापर केला जातोय, मात्र आग विझवणं अत्यंत अवघड जात आहे। तब्बल 3000 एकर परिसरामध्ये ही आग पसरली आहे। आगीमुळे 70,000पेक्षा जास्त लोकांना आपली राहती घरं सोडावी लागली आहेत। अहवालानुसार पॅसिफिक पॅलिसेड्समधील ही आग एका मिनिटातच 5 फुटबॉल मैदानाइतकी जागा ही जळून राख करते। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेश बागल यांच्याकडून। महेश, प्रचंड भीषण अशा स्वरूपाची ही आग लागलेली पाहायला मिळतेय, काय स्वरूपाची खबरदारी घेतली जाते, काय अधिक माहिती? नक्कीच अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिस जवळ 3 जंगलांना मंगळवारी भीषण आग लागलेली आहे आणि या जी प्राथमिक माहिती आपल्या समोर आली आहे ती पॅसिफिक पॅलिसेड्स, ईटन आणि हस्टनच्या जंगलात ही आग लागलेली असून आतापर्यंत निवासी भागातही ही आग पसरलेली आहे। पॅसिफिक पॅलिसेड्समध्ये सकाळी 10 वाजता, ईटनमध्ये संध्याकाळी 6 वाजता आणि हस्टमध्ये रात्री 10 वाजता ही आग लागलेली होती आणि त्यामुळे आतापर्यंत या आगीमुळे 70,000 लोकांना तातडीने घरे रिकामी करण्यास सांगण्यात आलेले आहेत। कॅलिफोर्निया प्रशासनाने सामान्य लोकांना प्रभावित भागात न जाण्याचा सल्ला सुद्धा दिलेला आहे। दरम्यान राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आर्थिक मदत सुद्धा जाहीर केलेली आहे। आता ही आग का लागली याचा एक जर प्रयत्न केला आपण काय करण्याचं नक्की आहे जाणून घेण्यासाठी, तर हेलिकॉप्टर विमानांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते आणि मात्र वादळी वाऱ्यामुळे आग नियंत्रणात येणं कठीण झालं होतं आणि सतत वाऱ्याची दिशा बदलत असल्याने आग सतत वेगवेगळ्या ठिकाणी पसरत गेली होती। बाधित भागात तैनात करण्यात आलेला बचाव पथक जे आहे ते हजारो लोकांना सुरक्षित स्थळी नेत आहे आणि स्थानिक शाळा, सामुदायिक केंद्र आणि इतर सुरक्षित ठिकाणी आपत्कालीन आश्रयस्थान म्हणून तयार करण्यात आलेले आहेत। आगीमुळे केवळ मालमत्तेचं नुकसान नाही तर पर्यावरणाचंही मोठं नुकसान झालेलं आहे। या आगीत शेकडो झाडे आणि जनावरे जळून खाक झाल्याची आतापर्यंतची माहिती आहे। रस्त्यावर जाम असल्याने लोक काही गाड्या सोडून सुरक्षित ठिकाणी पायी जात असतानाही आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत पाहता सांतासाना वारे हे आग भडकवण्याचं सर्वात मोठं कारण असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। हे वारे खूप उष्ण असतात आणि हे सहसा शरद ऋतूतील हंगामात चालतात, त्यामुळे या वाऱ्यांचा दक्षिण कॅलिफोर्नियावर सर्वाधिक परिणाम होतो अशी माहिती समोर आलेली आहे। सध्या या ठिकाणी ताशी 130 ते 160 किलोमीटर वेगाने वारे वाहत असल्यामुळे नुकसान हे वाढतच चालल्याचं सांगितलं जाते। नक्कीच, आणि ही ड्रोन दृश्य भयंकर आहेत। या दृश्यांमधून आपल्याला आगीची तीव्रता लक्षात येते। लॉस एंजेलिस हे खरं तर सगळ्यात मोठं शहर, मोठी लोकसंख्या असणारं हे शहर आहे। 1 कोटी लोक या ठिकाणी राहतात आणि 70,000 लोकांना खरं तर घरं सोडण्यास सांगण्यात आलेलं आहे, कारण अनेक घरं ही आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली आहेत। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी महेश।